हाय हॅलो, कशा आहात तुम्ही सर्व? तुमचं पुन्हा एकदा मी प्रिया माझ्या स्टिचिंग प्लस ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज तुमच्यासोबत परफेक्टली कटोरीची जी कटिंग आहे ती आपण ब्लाऊज पीसवर कशाप्रकारे काढायची जेणेकरून आपला कपडासुद्धा बचत होईल आणि एकदम परफेक्टली सर्व काही कटसुद्धा होईल. तर कशाप्रकारे करायचं तर चला मग आपण पाहूया. तर इथे मी अस्तरची कटिंग जी आहे ती ऑलरेडी करून झालेली आहे. तुम्हाला जर कटोरीचं मेजरमेंट कसं घ्यायचं, त्याची कटिंग कशा प्रकारे करायची ते जर पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी त्याचा व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत अपलोड करेल, तर शेअर करेल. तर बघू शकता अशा प्रकारे मी ब्लाऊज पीस जे आहे ते अंतरून घेतलेलं आहे आणि ह्याचं जे आहे ना ते कट वगैरे करून झालेलं आहे. तर ते कशाप्रकारे तुम्हाला मेजरमेंटनुसार टाकायचं आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करते. तर चला मग पाहूया. तर बघू शकता अशा प्रकारे मी बॅक साईडचं जे आहे ना ते ठेवून घेतलेलं आहे एका कडीला. तर खालच्या साईडनं किंवा वरच्या साईडनं जर ब्लाऊजला डिझाईन वगैरे आली असेल तर थोडंसं लक्ष द्या आणि ब्लाऊजला बरोबर डिझाईन येईल अशा प्रकारेच ठेवा. तर मी इथे अगोदर ठेवून घेतलेलं आहे. तर आता मी इथे साईड पट्टी जी आहे तीसुद्धा तुम्हाला कशाप्रकारे काढायची ते सुद्धा सांगणार आहे. तर तिकडच्या साईडनं जे आहे मी इथे हे ठेवून घेतलेले आहे. स्लीव्ज जे आहे ते तिकडच्या साईडनं ठेवून घेतलेले आहे आणि स्लीव्ज आपल्याला मोठ्या साईजचं ब्लाऊज आहे त्यामुळे जॉईंट थोडासा द्यावाच लागणार आहे. त्याकरताच आपल्याला फॅब्रिक जे आहे ते थोडासा पुरवायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी ठेवून घेतलेली आहे साईड पट्टी आणि तिकडच्या साईडनं कटोरी ठेवून घ्यायची आहे. मोठी साईज आहे त्यामुळं आपल्याला ॲडजस्टमेंट कसं करायचं तर ते आपण पाहत आहोत इथे. आणि कटिंगसुद्धा मी पूर्ण दाखवणार आहे तुम्हाला कशाप्रकारे करायची. तर आता मी इथे क्रॉस पट्ट्यासुद्धा ठेवून दाखवणार आहे. कटोरी आपली व्यवस्थित कशी बसेल ते सुद्धा आपण पाहायचं आहे आणि मगच कटिंग करायचे आहे जेणेकरून परफेक्टली आपलं सर्व मेजरमेंट होऊन आपला कपडा जे आहे ते उरला जाईल याची काळजी घ्यायची आहे. तर बघू शकता अशा प्रकारे. तर तुम्ही अशा प्रकारे ठेवून नक्की तर कटोरी वगैरे सर्व काही आपण पाहून व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. आणि मग नंतर इथे मी क्रॉस पट्ट्यासुद्धा ठेवून घेत आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी ही 3 टक्सचं कटोरी ब्लाऊज बनवत आहे. म्हणजेच आपल्या कटोरी जी आहे ती उभी आणि आडवी दोन्हीही टक्स देणार आहे. अशा प्रकारे खूप सुंदर असं ब्लाऊज हे स्टिच होणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर अगोदर तर आपण कटोरीचं पाहून घेऊ. तर आता कशाप्रकारे कट करायचं तर पाहून घेऊया. अगोदर जे आहे ते आपल्या बॅक साईड काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आणि कटिंग करायची. तर बॅकग्राऊंडला तुम्ही थोडंसं दुर्लक्ष करा कारण की छोटं बाळ आहे माझं, तर मुद्दामून तो मध्ये मध्ये करत असतो. तर बघू शकता मी इथे अगोदर बॅक साईड जी आहे ती कट करून घेते. अगदी अर्धा इंचच आपल्या फॅब्रिक जे आहे ते एक्स्ट्रा सोडायचं आहे आणि कटिंग करायची आहे. स्टिच करताना व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं आहे. तर मी आता बॅक साईड जी आहे ती कट करून घेतलेली आहे. तर मी आता आपली साईड पट्टी जी आहे ती कट करून घेत आहे. तर एकदम थोडंसं अर्धा इंचच आपला फॅब्रिक जे आहे ते एक्स्ट्रा सोडून आपल्याला ही कटिंग करून घ्यायची आहे. आणि खूप सुंदर प्रकारे ही कटिंग जी आहे ती परफेक्टली बसलीसुद्धा जाते. डब्यासारखं एकदम ब्लाऊज आपलं जे आहे ते बसलं जातं. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा या प्रकारे. खूप सुंदर अशा प्रकारे हे ब्लाऊज तयार होतं. आणि फुलसुद्धा कटिंगचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तरी सुद्धा मला नक्कीच सांगा. आणि बघू शकता आता मी इथे अशा प्रकारे कट करून घेत आहे. आणि आपल्याला याच तर जॉईंट करायचं असतं त्यावेळेस आपण एक्स्ट्राचा फॅब्रिक जे आहे ते उरलेला कट करून घ्यायचा आहे. तर आता मी साईड पट्टीसुद्धा काढून घेतलेली आहे. तर आता मी कटिंग जी आहे ती स्लीवची करून घेत आहे. तर आता चला आपण कटोरीची सुद्धा कटिंग करून घेऊयात. अशा प्रकारे कटोरीवर हात ठेवायचा आणि साईडनं अर्धा इंचची मार्जिन सोडून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. या पद्धतीने तुम्ही कटिंग केल्याच्या नंतर फॅब्रिकसुद्धा खूप छान अशा प्रकारे उरतो आपला.
आणि तुम्हाला जर या व्यतिरिक्त वेगळी पद्धत माहीत असेल तर मला नक्कीच सांगा. क्रॉसपट्टीसुद्धा कट करून घेत आहे, बघू शकता अशा प्रकारे. आणि खूप छान प्रकारे आपलं फॅब्रिकसुद्धा उरलेलं आहे स्लीवला जॉईंट वगैरे देण्यासाठी. आणि या ट्रिकनं तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा. तुम्हाला दुसरा कशाचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कसे नाही ते सुद्धा मला नक्कीच सांगा. आणि मकर संक्रांतीचं सीझनसुद्धा आता आपल्या संपलेलं आहे, त्यामुळे आपल्या रेग्युलर आता व्हिडिओ येणार आहेत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच करून ठेवा. व्हिडिओ आपले कसे वाटतात कसे नाही ते सुद्धा नक्कीच कळवा. तुमच्या फ्रेंडला वगैरे आपले व्हिडिओ नक्कीच शेअर करा. हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा. तर चला मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा. तर चला मग आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ पाहिल्याबद्दल.